नमस्कार, मी सुशील कांबळे, राहणार आंबेडकर नगर, जत तालुका जत, जिल्हा सांगली. बघा, ही आपण तूर वरच्यावर कापून रास केली होती आणि हे असं सोडलं होतं आपण दंडान पाणी देऊन, जरा हिरवगार केलं होतं शेळ्या चरायला. आणि ह्या इथं एक नाही, एक अखंड सारटा आपण का नाही असं शेंगासकट ठेवलं होतं, खास शेळ्यांना खायला घालायला. तर ही सगळी बघा, ही पूर्ण तुरी आता शेळ्या का नाही शेंगा असलेली पूर्ण फोडून खायला लागलेत बघा. बारक्या पिल्ल्यापासून ते अगदी मोठ्यापर्यंत हे बघा कसं खायला लागले ते हौसानं पूर्ण सगळे. हे बघा, ही आणि आपली बिटलची ही 3 पाटीन बोकड बघा इथं. त्याच्यानंतरनं ही आपली सोजेची पाठ, त्याच्यानंतरनं हंसा, बिटल, कोटा, ह्या सगळ्या. त्याच्यानंतर ती आपली देशी बघा तिकडे ही खायला लागली. त्यानंतर ही कोट्याची पिल्लं, ही आपली बिटलची मोठी फिमेल, हे सगळे हो काही चांगलं जे हिरव्या शेंगा आहेत. त्याच्यानंतर वाळलेल्या पण शेंगा आहेत, सगळ्या पाक बुकणा करायला आहेत बघा. किती हौसनं खायला आहेत बघा. खाऊन खाऊन आता टच झाले त्यांनी सगळे बघा. ही बारकी पाटसुद्धा आपली खायला लागल्या ढापं वाकवून दिल्यानंतर ना, हे बघा सगळी. त्याच्यानंतर ना हे तर बघा आपले बरोबरीची पिल्लीसुद्धा त्यांना ढापं वाकवून दिले ते बरोबर जाऊन का नाही कसं खायला आहेत बघा. हे बघा, ही बरोबरीची. ह्यांची हाईट अजून लहान असल्यामुळं का नाही त्यांना खायला येणं. हे बघा आपली बिटलची फिमेल कशी खायला लागल्या. हे हाईट लहान असल्यामुळे त्यांना खायला येणं, त्यांना ढापा आपण वाकवून द्यायला लागलो आहे. ते बराबर खायला लागलेत बघा त्याने त्यात जाऊन. चला चला, हे चल ग, चल 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 तिकडं, चल चल तिकडं, चल चल. हे बघा, इथं आपण असं कोथिंबीर लावलेली आहे, त्याच्यानंतरनं कांदा लावला आहे, त्याच्यानंतरनं बघा ही आपण हत्ती घास पूर्ण दंडाला सगळ्या का नाही असा हत्ती घास लावला आहे बघा पूर्ण त्या कडपर्यंत. त्याच्यानंतरनं ही कांद्याची एक 3 सारटं लावले आहेत. त्याच्यानंतर कोथिंबीर एक 4-5 सारटं लावले, वांगी लावले, तिकडं परत मेथी लावल्या. त्याच्यानंतरनं तिकडं ती जी टाकी दिसते शेडकडं तिकडं आपण लसूण लावला आहे. आणि बांधाला सगळ्या मग आपण वेगवेगळ्या फळांची झाडं लावलेली आहेत. हे बघा किती हौसनं खायला आहेत बघा. शेंगा 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 सगळ्या तोडून किती म्हणजे आवडीनं खायला आहेत बघा तिने. हे बघा पूर्ण सगळा धुरळा पाडला शेळ्याने. अजून पण बऱ्यापैकी हे आहे त्याच्यामध्ये शेंगांचं हाय आहे. हे बघा आता ते बघा तिथं आपली ब्लॅक कलरची मोठी बिटलची शेळी, कोट्याचा मेल, कोट्याची पाट बारकी, सगळी कसं खायला आहेत बघा हौसनं. बघा हे बुकणा करले ते बुकणा सगळा. ही खास यांना चरायलाच आपण ठेवलं होतं. आता आपण ही सगळं नांगरून ह्याच्यामध्ये थोडंसं नेपियर, त्याच्यानंतरनं आपलं जे रेग्युलर डोंगरी गवत असते ना, ते डोंगरी गवत, त्याच्यानंतरनं नेपियर गवत, आणि त्याच्यानंतरनं हत्ती घास, त्याच्यानंतरनं तुरी, ज्वारी, बाजरी, मका, ही सगळं आता ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये का नाही एवढ्या रानाच्या तुकड्यामध्ये का नाही सगळं आपण का नाही पूर्ण असं पेरून घेणार आहे. म्हणजे जेणेकरून त्यांना असं सगळं मिक्स खायला मिळावं असं करून घेणार आहे. प्रत्येक एक वेगळा 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 असं सारटं करणार आहे प्रत्येकाची. आणि त्या हिशोबानं आपण रान तयार करून घालून टाकणार आहे ह्याच्यामध्ये त्यांना खायला. आणि ह्या बांधाला बघा ही सगळी अशी फळांची झाडं लावलेली आहेत. ही चिंच आहे, ही चिक्कू आहे, त्याच्यानंतरनं पुढं सीताफळ आहे, आंबा आहे, असं पूर्ण कडपर्यंत आपण सगळ्या प्रकारच्या फळांची झाडं लावलेली आहेत. त्याच्यानंतरनं ह्या पण बांधाला आपण पूर्ण कडपर्यंत फळांची, फुलांची, वडाची, उमराची, पिंपळाची झाडं लावलेत. त्याच्यानंतरनं त्या आडव्या पण साईडला का नाही तिकडं आपण बांबू, शिवरी, शेवगा असं वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेत. पूर्ण बांधाला आपण का नाही झाडं लावून घेतलेली आहेत, जेणेकरून भविष्यात आपल्या जनावरांना कुठलाही चाऱ्याचा तुटवडा पडू नये, कमी पडू नये चारा किंवा काय होऊ नये म्हणून का नाही आपण सगळंच करायला लागलो आहे. म्हणजे वट्टच काही कमी पडू नये. त्याच्यानंतर हे बघा, हे आपलं ज्वारी टाकली होती, तिकडची ज्वारी काय आपली जरा फेल गेली. एक तुकडा जरा आला आहे चांगला ज्वारीचा, एक तुकडा पूर्ण फेल गेला. त्या बिल्डिंगपर्यंत आपलं रान आहे, तिथला पूर्ण तुकडा फेल गेला. ही एवढा तुकडा राहिला आहे. आणि त्याच्यानंतरनं ही तुरे, आणि असंच ही कॅमेऱ्यामध्ये जिकडं तिकडं खालीपर्यंत दिसतंय ते सगळं रान आपलंच आहे. आपण तिकडं जनावरं चरायला वगैरे सोडतो आहे, किंवा तिथली ढापं बोरीची, चिंचची, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो बाबळीची, आंब्याची अशी ढापं ही आहेत झाडं आहेत बांधाला वगैरे तिथं खाली.
ते आपण तोडून आणून का नाही ह्यांना खायला घालतो आहे असंच कंपल्सरी. हे बघा हे असं कसं हौसनं खायला आले बघा, निवांत आपलं चारा लागलेली. फक्त आपण 3 तास खायला सोडतो आहे बघा. दुपारी 2ला सोडलं की 5ला आपण सरळ आणून आत घालतो आहे. चल 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 चला 3 तासामध्ये अगदी खाऊन का नाही असे टच होतात. फक्त सकाळी तेवढा आपण हे घालतो आहे बघा, तुरीचा, हरभऱ्याचा, ज्वारीचा असा भुसकाड घालतो आहे. आणि त्याच्यानंतरनं मग पाणी देऊन 1-2च्या दरम्यान आपण ह्यांना खायला प्यायला असं रानामध्ये मोकळं मुक्त संचारामध्ये सोडतो आहे बघा. हे असं आपलं पुढचं नियोजन ह्या पद्धतीनं आहे. धन्यवाद.